नाही, मी प्रथम मी नेतृत्व हातात नाही घेत. सगळ्यात अगोदर तिथंच माझ्या मराठा समाजानं मला स्वीकारलं. मला नेतृत्व नको होतं. मी पोरं बघत होतो, मला फोन येत होते की 1% जर एखादं लेकरू हुकलं तर त्याच्या वेदना किती, त्याला किती त्रास होतो. एखाद्या मुलीचा नंबर 1% हुकला, ते अधिकारी होता राहिला, त्यांचे ते वेदना ऐकायला. म्हणून नेतृत्व नको, पण आपण आंदोलन केलं पाहिजे, पण प्रामाणिक केलं पाहिजे. आपल्याला कोणी डाग नाही लावला पाहिजे की दुकानदारी चालू केली आणि पैसे जमा करायला लागलं, कोणाच्या हाडलात फुकट जेवण खायला लागलं त्या मराठ्यांच्या नावाखाली, किंवा कोणाला काही पण कामं सांगायला लागला विनाकारण पैसा जमा करायला लावायचा, काही गरज नसतानाही. म्हणून आपण ह्या प्रकारात नाही पडायचं. पार्श्वभूमी सांगायचे ठरले तर मी एक शेतकऱ्यांच्या घरातला पोरगा आहे. कारण मला काही राजकीय वारसा फिरसा असलं काही गोष्टी नाहीत. मात्र 20-22 वर्षापासून मी सारखा समाजाचं काम करतो. आज इथं मी मोकळ्या मनानं बोलायला लागलो. इतकं मोकळं मी पण बोलत नाही कधी, परंतु मला खरंच कसलाच वारसा नाही आहे आणि हे तपासलंय सुद्धा. ज्यावेळेस ते येवल्याचा माणूस म्हणला की जे 5वी शिकलेला आहे, त्या दिवशी त्याच्या अगोदर 3 दिवस सरकारनं शोधलं होतं की मी सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतोय. मी 12वी शिकलेलो, परंतु विश्वास नव्हता की सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतोय. याचा अर्थ खूप शिकलेला पाहिजे. सरकारनं 2-3 दिवस याच्यात घातलेत मी किती शिकलेला आहे म्हणून. मला काय अशी पार्श्वभूमी नाही आहे. फक्त मी जास्त पुस्तकं पण नाही वाचले. जे आहे ते तुमच्या समोर म्हणतोय. मी दैनंदिन जीवनात येणाऱ्या लोकांच्या अडचणी वाचल्या की याच्यावर तात्काळ पाहिजे. एखाद्या माणसाला नाही का आता भूक लागली तर त्याला आत्ता देणं गरजेचं आहे. तात्काळ म्हणजे लगेच. एखाद्याचा अपघात झाला त्याला तात्काळ हॉस्पिटलला न्यायला पाहिजे. तात्काळ याचा अर्थ लगेच. तुम्ही 15 दिवसांनी नेलं ते मरून जाणार आहे. तसं तात्काळ आम्ही शोधलं की आता याच्यावरती उपचार करायचा असेल तर आरक्षणा विषयावर इतका प्रचंड मोठा लढा उभा राहायला पाहिजे. आणि ते लढा उभा करण्यासाठी आम्ही गोदापट्ट्यातून अगोदर सुरुवात केली. 123 गावं हे 11 तालुक्यातले आम्ही एकत्र केले आणि त्यांना सांगितलं 100% तुम्हाला बाहेर पडायला लागत. एवढ्या वेळेस विश्वास ठेवा. समाजात एक असं नैराश्याचं वातावरण गेलं होतं की इतक्या ताकदीनं मराठा एकत्र आला, हा काय झालं नाही ना, आता हे एकटं काय करणार. एक तर मी बारीक दिसतो, त्याने माझ्यावर कोणी भरोसा आठवायना. तर पण ते एकत्र करून आम्ही लोकांना सांगितलं की एक वेळेस फक्त तुम्ही उभा राहा. मराठ्यांचा आरक्षणाचा लढा कसा कडे जात नाही आपण बघू. आणि गोदापट्ट्यातले 123 गावं उभा राहिले आणि 29 ऑगस्टला 2.5-3 लाख लोकांचा कार्यक्रम झाला. तिथून खरी ही धग पूर्ण राज्यभर पसरली.